छछुंदर का नाम का? छछुंदर नाही सर, रोडवर. माझं नाव सदा रोडवर. आणि सर मी डिरेक्टर जामराज खुळखुळे. तुम्हाला फोन केला होता ना सर, तोच मी डिरेक्टर. अच्छा, तुम डायरेक्टर बा? हाँ. तभी इतना टरटरा रहा है. जाऊ दे ना सर, एवढी काय टरवडवताय? नाही म्हणजे आपलं काम देखो, स्क्रिप्ट देखो आपलं. ये स्टोरी भोजपुरी है का? नाही सर, सिनेमा तसा मराठीतच आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर आपण भोजपुरी करू. आपल्याला काय सिनेमा करायची मतलब? अरे नाही, स्टोरी मराठी असला तरी चालेल. मराठी आम्हाला जाम आवडतो, मन से आवडतं. हमने आज तक बहुत भोजपुरी सिनेमा बनाया है. आता आपण एक मराठी सिनेमा बनवू. तसा पण मराठी सिनेमाला किती चांगला दिवस आलाय, करोडो रुपया कमाती है. पण हा एक बात है. काय सर? जरूरी बात है. क्या? कहाणी जर आम्हाला नाही आवडला तर तुम्हाला आमच्या प्रोडक्शनचं नाव माहित आहे? काय? सिलबट्टा प्रोडक्शन. सर हे काय तुमचं नाव आहे का? चपडगंजू, ते माझं नाव नाही. माझं नाव सिलबट्टा नाही. माझं नाव आहे बाके बिहारी झुमरी तलैयावाला. सर मग हे सिलबट्टा म्हणजे? अरे सिलबट्टा तुम्ही मराठी लोक काय बोलते ते मराठीमध्ये? ते मसाला पीसते, चटणी पीसते, पुदिना धनिया, ते तुम्ही लसूण पीसते, असं घासून पीसते, त्याला आम्ही सिलबट्टा बोलते. अच्छा. अरे म्हणजे त्यांना वरवंटा म्हणायचंय. अच्छा, वरवंटा. हा, बरबंटा. तुम्ही लोक त्याला मराठीमध्ये बरबंटा बोलते, त्याला आम्ही भोजपुरीमध्ये सिलबट्टा बोलते. हे नाव आहे आमचा सिलबट्टा प्रोडक्शन. अच्छा. पण सर सिलबट्टा प्रोडक्शन नाव थोडं ऑड नाही वाटत सर तुम्हाला? कसला आड ना फाड, आमको कुछ आड फाड नाही. सिलबट्टा प्रोडक्शन आम्ही का ठेवला माहित आहे का सर? का माहित आहे का? अरे जर आम्हाला कुणी कहाणी ऐकवायला इथे बसला आणि त्याचा कहाणी आम्हाला नाही आवडला, आमचा डोका गरम झाला, दब गया, तर मग आम्ही काय करते? एक सिलबट्टा त्याच्या डोक्यामध्ये घालते. याचं काही खरं नाही. ह्याने खरंच वरवंट आपल्या डोक्यात घातला तर डोक्यात अजून 4 टाके पडले. ते काय नाही. अरे बसा. अरे काय नाही घाबरवला तुम्हाला. मी तुम्हाला सिलबट्टा बिलबट्टा डोक्यामध्ये नाही घालणार. बसा. थँक्यू सर. अरे राहू रे, कसला थँक्यू. अरे थँक्यू कसला. आज मी बरबंटा घरी विसरलोय. बरं झालं. अरे कसला बरा झाला, पण पाटा आणलाय. अरे नाही मारणार. मस्करी केला तुमच्या. नाही मारणार नाही चपळगंजू. हा, बिंदास दिल खोल के कहाणी सुना. तर सर म्हणजे स्टोरी अशी आहे ना की एक मिनिट जरा तरी थोडा रुका. थांबा जरा भाऊ, जरा थांबा. डब्बा पनवा गाड़ी जो है बहुत जबरदस्त पनवा बनाता. तुम्ही खाना? नाही. पनवा खाने के बाद जो है कहानी सुनने में बहुत मजा आता है, रस आता है. कहानी आए करायला मजा नाही. सवय पान खायची. मला येत ना कहाणी ऐकव म्हणून, मग ऐकव ना. तर सर आपल्या चित्रपटाचं नाव आहे खरूज. हा, कितना बढ़िया नाम है खरूज. सुन के मुंह का मिठास बढ़ गया. मुंह में जो है ऐसा मीठापन पैदा हो गया. बहुत बढ़िया नाम है खरूज. सर खजूर नहीं सर, खरूज. अरे तो क्या हुआ, खरूज है तो? अरे खरूज हो खजूर हो एक ही तो बात है. जैसे हमने मराठी में बताया बरबंटा और भोजपुरी में सिलबट्टा, वैसे ही मराठी में खरूज और भोजपुरी में खजूर. ये सही तो बात है, मतलब एक है. नहीं, मतलब एक नाही सर. खजूर ही खायची चीज आहे आणि खरूज ही खाजवायची चीज आहे. अरे सर मतलब ते जळजळ, खुजली, गचकरण, नायटा
काय ते बोलू नको मतलब सर वो ते ना म्हणजे त्याचाच एक प्रकार आहे सर. अरे ये कैसा खास खुजली का सिनेमा है, ससुरा सुन के हमको खुजली शुरू हो गया, पूरा बदन खुजाने का मन कर रहा है. ही तर खरी मजा आहे. आपला सिनेमा ना एकदम हटके म्हणजे आजपर्यंत कुठल्या चित्रपटामध्ये असं पाहिलं गेलं नाही. ते आपण प्रेक्षकांना दाखवतोय सर. बघा सर बघा, हो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा एकदम पोचलेला रायटर आहे म्हणून. म्हणजे बघा ना सर, आजपर्यंत कुठलाच रायटर पोहोचला नाही तिथे आपला रायटर जाऊन पोहोचलाय. म्हणजे कल्पनाच बघा ना सर किती मस्त आहे. खरूच वर सिनेमा आणि टायटल पण किती कॅची वाटतो नाही का, खरूच. अहो तुम्हाला सांगतो ना, आजपर्यंत खरूच फक्त खाजवायचे लोक, पण आता कशी खाजवतात ते सुद्धा आपण दाखवणार आहोत. म्हणजे सगळीकडे ना सर आपल्या सिनेमाची चर्चा असणार आहे सर, चर्चा. खरूच 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 का खरूच 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 कर रहा है, इतना खरूच खरूच बोल दिया ससुरा हमको खुजली पैदा हो गया, पूरा बदन खुजाने लगा है. पाहिलं सर कसली पावर आहे माझ्या स्क्रिप्ट मध्ये. आता तुम्हाला खरूच हवी आहे, उद्या सगळ्यांना होईल. अहो तुम्हाला सांगतो ना सर, थिएटर मध्ये अशी पब्लिक पिक्चर बघून बाहेर पडले ना तर खाजवत खाजवत बाहेर पावर आहे स्क्रिप्ट मध्ये. इतना खुजली हो रहा है, जाने दो बेटा. कहानी का है, कहानी सुनाओ. हाँ तर सर मतलब कहानी कैसी है, आपला जो चित्रपट आहे ना सर, हा एका हिरोईनपासून चालू होतो. अच्छा है. हा आपली हिरोईन आहे ना, डोक्यावरती 2-3 पाण्याचे हंडे घेऊन वा लचकत लाजत चालले. हा. तुम्हारा फिल्म का पहला सीन सुनकर हमको हमारा गांव याद आ गया. वो सुबह का वातावरण, पनिहारी ऐसे सर पे मटका रख के पानी भरने जाती है, छम छम छम. मजा आ गया, मजा. अच्छा कहानी सुनाओ. हा तसं पुढे ना ते हिरोईन आहे ना खरूच झालं. हिरोईनीला खरूच. अरे कच्चा सिनेमा है. अहो म्हणजे आपला सिनेमा सर एकदम हटके बघा. म्हणजे बघा ना, आता एखादी हिरोईन कशी असते लाजत ठुमकत जाते ना, पण आपली हिरोईन अशी खाजवतच जाते. आज खुजली का सिनेमा है, थोड़ा चेंज करो. काय अहो सर यात चेंज काय करायचं, थोड़ा चेंज करो. हीरोइन को जो है पहले नहलाओ, पानी में, गर्म पानी में नीम के पानी से ऐसे रगड़ के नहलाओ, पूरा खुजली उसका निकलना चाहिए. ऐसे रगड़ के नहलाओ. हो सर, पण आपण त्या हिरोईनला आंघोळ घातली, तिची खुशली निघून गेली तर पिक्चरची मजाच निघून गेली. पिक्चर का मजा का तो बात मालूम नहीं है, उसका तो खुजली निकल जाएगा लेकिन हमारा बढ़ जाएगा. ससुरा एक काम करो. काय सर, बताता हूँ कहाँ रखा है. हाँ ये देखा, ठीक है. मलम. ये मलम है. ये मलम जो है पहले हीरोइन को लगाओ, तुम लगाओ, इनको लगाने दो. प्रोडक्शन का हर एक आदमी, स्पॉट बॉय से लेके कैमरा मैन मयूर तक सबको लगाओ. सबका खुजली मिल जाएगा और ससुर का नाती ऐसा फिल्म बनाएगा तो हमको खुजली हो जाएगा. ससुर का नाती हमको पनवा खत्म हो गया. गिरधारी भी बहुत हरामी आदमी है, हमको पनवा भी कम